रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय हरिमाऊली. आता अगदी थोडक्यामध्ये आपण रामभक्त संत कबीर याचा एक दोहा समजून घेऊया. दोहा असा आहे पहा, जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, बोल करो तलवार का पडा रहने दो बयान. संत कबीर काय म्हणतात पहा, जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान. साधू संतांची जात कोणती आहे याचा विचार करू नका. साधू संतांची जात कोणती आहे याचा विचार करू नका, तर कशाचा विचार करा, त्या संतांजवळ ज्ञान किती आहे त्याचा विचार करा. बोल करो तलवार का पडा रहने दो बयान. महत्व जे आहे, किंमत जी आहे ती कशाची करा, तलवारीची किंमत करा. आणि त्याची जी बॅन आहे ती बॅन पडलेली राहू द्या, तिला एवढी किंमत नाही आहे. खरी किंमत तलवारीची असते. तलवार कशी आहे पहा, तिला धार कशी आहे पहा, तिचं वजन कसं आहे पहा, तुम्हाला चालवता येईल की नाही पहा, तुमच्या संरक्षणासाठी ते कामात येईल की नाही पहा. बॅन किती चांगली आहे हे जर पाहत बसले तर त्याला काही अर्थ नाही. तसंच संत कबीर म्हणतात, ज्याप्रमाणे तलवारीची किंमत करणं आवश्यक असते, बॅन किती सजावलेली असली काही असलं तरी त्याला काहीही महत्व नाही, तसंच संतांची जात कोणती आहे हे अजिबात महत्वाचं नाही, तर संतांजवळ ज्ञान किती आहे आणि ते संत ज्ञान आपल्याला कोणत्या पद्धतीने देतात ते आपण पाहायला पाहिजे. मग ज्ञान ते पारमार्थिक ज्ञान असेल, संसारिक गोष्टीमध्ये उपयुक्त पडणारं ज्ञान असेल, शास्त्राचं ज्ञान असेल, हे ज्ञान संतांकडून त्याची जात कोणती आहे हा विचार न करता आपण ते ग्रहण करत राहिलं पाहिजे, आपण ते घेतलं पाहिजे. कारण ज्ञानाला कोणतीही जात नसते. ज्ञान हे जाती पलीकडचं आहे. कारण जातच मुळात हा शब्द जो आहे जात, अर्थात व्यवहारामध्ये जात नाही त्याला जात म्हणतात हे आपल्याला माहीत आहे. परंतु ही जी जात आहे ही जात वरून आलेली नाही, ईश्वरानं दिलेली नाही. आपल्या पाठीवर पोटावर किंवा डोक्यावर काही शिक्का नाही की हा अमुक जातीचा, हे काहीच नाही. ह्या मानवनिर्मित गोष्टी आहेत सर्व. आणि म्हणूनच संत कबीर म्हणतात, जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, बोल करो तलवार का पडा रहने दो बयान. संतांची जात तुम्ही लक्षात घेऊ नका, त्याच्याजवळ जे ज्ञान आहे ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी ज्ञानाची चर्चा करा, हे संत कबीर म्हणतात. यासाठी त्यांनी तलवार आणि बॅनेचे उदाहरण दिलं. तेव्हा हा असा संत कबीरांचा दोहा या ठिकाणी आपण पाहला. जय हरिमाऊली.